माझ्या आयुष्यात सगळं काही होतं, पण ते सगळं असूनही नसल्यासारखंच होतं. माझ्या आयुष्यात माझ्या आईबाबांचं प्रेम भरभरून होतं, पण एक गोष्ट माझ्याकडे नव्हती, ती म्हणजे माझ्या नवऱ्याचं प्रेम. माझं लग्न होऊन आता 15 दिवस झाले होते. मी अजूनही नववधू होते, पण आता माझा नवरा माझ्यासोबत नव्हता. अभिषेक लग्नाच्या रात्रीच दुसऱ्या शहरात निघून गेला. मी त्याला विचारलं की मला कधी सोबत घेऊन जाणार, तर तो म्हणाला की लवकरच नेईल. एवढंच उत्तर त्याने मला दिलं होतं. जाताना त्याने हसून मला बाय केलं. आज माझ्या नवऱ्याला त्याच्या नोकरी ठिकाणी जाऊन 15 दिवस होत आले होते. मी माझ्या सासू सासऱ्यांसोबत राहून माझा संसार करत होते. कदाचित माझ्यासारख्या बोटावर मोजण्या इतक्या मुली असतील, ज्या लग्नानंतर नवऱ्यासोबत नसतानाही सासू सासऱ्यांसोबत राहत असतील. माझे सासू सासरे मला सुनेप्रमाणे नाही तर मुलीप्रमाणे वागवायचे, कारण अभिषेक त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि मी त्यांची एकुलते एक सून होते. त्यांना अभिषेक व्यतिरिक्त दुसरं अपत्य नव्हतं. मी माझ्या सासरी सूनही होते व मुलगीही. मी सुनेचं कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होते. घरातले माझ्यावर खुश होते, पण कुठे ना कुठे मी एकटी पडत चालले होते, कारण माझ्या आयुष्यात लग्न होऊनही नवऱ्याचं प्रेम नव्हतं. सासरी एक वेळ मुलगी सासू सासऱ्यांचा जाच सहन करेल, पण ती नवऱ्याच्या प्रेमाशिवाय अजिबात राहू शकत नाही. तसे माझे व अभिषेकचे आपापसात काही वाद नव्हते. तो नोकरी ठिकाणी जाताना मला सांगून गेला होता की मी लवकरच तुलाही माझ्यासोबत घेऊन जाईन. पण मला आता एकटेपणा जाणवू लागला होता. मी घरात सगळ्यांसमोर तर हसूनच राहायचे, पण एकट्यात माझं मन सतत नाराज असायचं. मला माझ्या आयुष्यात कसली तरी कमी भासत होती. बघता बघता दिवसामागून दिवस जाऊ लागले. अचानक एके दिवशी माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आला आणि तेव्हापासूनच माझं आयुष्य अचानक बदलू लागलं. काही दिवसांपूर्वीच आमच्या रो हाऊस सोसायटीमध्ये एक फॅमिली शिफ्ट झाली होती. त्या फॅमिलीने सोसायटीतील सगळ्यांनाच गृहप्रवेशच्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. आमच्या घरीही आमंत्रण आलं होतं. मग मी माझ्या सासूबाईंसोबत त्या नवीन परिवाराच्या गृहप्रवेश कार्यक्रमासाठी गेले. आता आमच्या सोसायटीत मी नवीन सून होते, त्यामुळे मी व्यवस्थित छान तयार होऊन गेले होते. तिथे जाताच त्या घरातील महिलेला पाहताच माझ्या सासूबाई फारच खुश झाल्या. त्या दोघींचीही जेव्हा समोरासमोर भेट झाली, तेव्हा एकमेकींना बघता क्षणी दोघींनी एकमेकींची गळाभेट घेतली. त्यांच्या गप्पा ऐकून समजलं की त्या काकू माझ्या सासूबाईंच्या लहानपणीच्या मैत्रीण होत्या. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती. त्यांच्या मुलीचं लग्न झालं होतं, पण मुलगा अजून कुवारा होता. सासूबाई त्या नवीन फॅमिलीला चांगल्या प्रकारे ओळखत होत्या. त्यांच्या मुलांनीही सासूबाईंना लगेच नमस्कार घातला. माझ्याशी सगळे व्यवस्थित बोलले. कार्यक्रमातून घरी येताना सासूबाई तर सोसायटीतल्या बाकी बायकांसोबत गप्पा गोष्टी करत पुढे निघून गेल्या. मीही त्यांच्यासोबतच निघाले होते, परंतु माझी बॅग राहिल्यामुळे मी पुन्हा माघारी आले. मग त्या घरातून माझी बॅग घेऊन मी घरी जायला निघाले. तेव्हा घरातून बाहेर येताच मागून माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात आला. मी मागे वळून पाहिलं तर माझ्यासमोर काकींचा मुलगा होता. माझी व त्याची ती पहिली भेट होती. आम्ही तेव्हा काही क्षण माझ्याकडे बघतच राहिला होता. मी त्याला हाक मारून विचारलं की काय झालं, का थांबवलंस? तेव्हा तो एकच प्रश्न मी त्याला सलग 4 वेळा विचारला होता, पण तरीही त्याला मी समोर असूनही माझं बोलणं ऐकायला येत नव्हतं. मग तेव्हा मी त्याच्या कानापुढे जाऊन टाळी वाजवली व त्याला पुन्हा तोच प्रश्न केला. तेव्हा त्याने माझ्या हातात गिफ्ट बॉक्स दिला. तो म्हणाला, तुमचे रिटर्न गिफ्ट द्यायचं राहिलं होतं, आईने तेच द्यायला मला पाठवलं. तेव्हा मी त्याला थँक्यू म्हणाले आणि घरी जायला निघाले. मी तिथून निघाले तेव्हा तो मला म्हणाला की पुन्हा भेटूयात. मी त्याच्या बोलण्यावर स्मित हास्य केलं. आता माझी पुन्हा त्याच्याशी भेट कसली होणार होती? मी घरातून जास्त बाहेर जायचे नाही. काही सामान आणायचं असेल तर सासरीबुवाच आणून द्यायचे. ते शहर माझ्यासाठी नवीन होतं आणि अभिषेक घरी नसल्यामुळे मला बाहेर कुठे जाण्याची इच्छाही नसायची. मला वाटलं होतं की आमई व माझी पुन्हा भेट होणार नाही. पण पुढे 2-3 दिवस उलटताच सासूबाईंनी आमच्या त्या नवीन शेजाऱ्यांना आमच्या घरी जेवणाला बोलावलं. ते तर आता आमचे पक्के शेजारी होत चालले होते. त्या दिवशी मी सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे 7 ते 8 प्रकारचे पदार्थ बनवले होते. माझ्या हातचं जेवण जेवून आलेल्या सगळ्यांनी माझं कौतुक केलं. मग जेवण झाल्यानंतर सगळे गप्पा गोष्टी करत ड्रॉइंग हॉलमध्ये बसले होते. मी मात्र किचनमध्ये माझी राहिलेली कामं आवरत होते. तेव्हा अचानकच अमय तिथे आला. त्याला पाहताच मी दचकले होते, कारण मी माझ्या कामात व्यस्त होते. तो काही आवाज न करता अचानक माझ्या समोर येऊन उभा राहिला होता. मी त्याला काय हवंय विचारलं तर तो म्हणाला, तुम्ही आमरस फार छान बनवला होता, मला 1 वाटी आमरस मिळेल का? मी लगेचच त्याला वाटीभर आमरस दिला. तो तिथेच किचनमध्ये आमरस खायला बसला. मी समजत होते की तो फार बालिश आहे, अल्लड आहे, परंतु अमय ज्या प्रकारे दर्शवत होता तसा तो नव्हता. तो हळूहळू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.
तो माझ्यासोबत ओळख वाढवण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मला विचारलं की अभिषेक दादा कुठे आहे. मी त्याला सांगितलं की ते त्यांच्या नोकरीसाठी दुसऱ्या शहरात आहेत. तेव्हा तो माझ्याकडे बघत म्हणाला, ओ अच्छा, तर मग इथे तुम्ही एकट्याच. मी फक्त मान डोलावून होकार भरला. तिथून जाताना तो म्हणाला, तुम्हाला कधीही कसली काही गरज भासली तर मला सांगा. मी त्याला होकार भरला. मग तो तिथून बाहेर गेला. बघता बघता आता माझ्या लग्नाला 2 महिने पूर्ण झाले होते. आता मला माझं घर, माझा संसार सगळं कसं खायला उठत होतं. रोजची 30 ती कामं आणि नवऱ्याचा विरह, या सगळ्या गोष्टी मला आतून पोखरत होत्या. नकळत मी चिडचिडी होत चालले होते. मी ठरवलं की माझं मन मी काहीतरी कामात गुंतवावं. माझं फॅशन डिझायनिंग झालं होतं. मग मी ठरवलं की आपली आवड जोपासावी. माझ्या सासरी सगळ्या गोष्टी होत्या. शिवण मशीन आधीपासूनच माझ्या सासरी होती. मग आता मला फक्त काही सामानाची गरज होती. ती सामानाची लिस्ट मी माझ्या सासऱ्यांना दिली. पण ते म्हणाले, सुनबाई, यातलं मला काही समजत नाहीये. तू जाऊन तुला जे हवंय ते घेऊन ये. मला त्या शहरातलं काही ठाऊक नव्हतं. मी म्हणाले, मी एकटी कशी जाणार. त्याचवेळी शेजारी काकी आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी आमचं बोलणं ऐकलं व त्या म्हणाल्या, अरे एवढीच गोष्ट आहे ना सुनबाई, तू चिंता करू नकोस. मी माझ्या आमाईला तुझ्यासोबत पाठवते. तो मोठ्या गाडीवर तुला घेऊन जाईल आणि घेऊन येईल. आम्ही या शहरात नवीन नाही आहोत. फक्त ही सोसायटी आमच्यासाठी नवीन आहे. या शहरातला कोपरा आमाईला ठाऊक आहे. तुला जिथे जायचं असेल आमाई तुला तिथे घेऊन जाईल. मी त्यांना सारखं नाही म्हणत होते. पण सासरे म्हणाले, अगं सुनबाई जा, एवढं घाबरतेस कशाला. आमाई आपल्या घरातलाच मुलगा आहे. तेव्हा सगळ्यांच्या आग्रहामुळे मी आमाईसोबत मार्केटमध्ये जायला निघाले. गाडीमध्ये बसल्यावर आमाई माझ्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करत होता. तो अभिषेकबद्दल विचारपूस करू लागला. म्हणाला, अभिषेक लग्न झाल्यापासून घरी आलाच नाहीये का. मी आमाईला माझ्या आयुष्यातील जास्त गोष्टी न सांगण्याचाच प्रयत्न करत होते आणि ते त्यालाही समजलं होतं. माझं काही उत्तर आलं नाही, त्यामुळे तो शांत झाला. त्यानंतर मार्केटमधून घरी येईपर्यंत आम्ही सोबत तर होतो, पण आमाईने मला एकही प्रश्न विचारला नाही. दुसऱ्या दिवसापासूनच मी शिवणकाम सुरू केलं. मी घरातील माझ्या व सासूबाईंच्या साड्यांना पिको फॉल ही आता घरीच करणार होते. मी आता माझ्यासाठी पंजाबी ड्रेस शिवायला घेतला होता. 2 दिवस झाले मी शिवणकाम सुरू केलं होतं. आता मला शिवणकाम सुरू करून 2 दिवस झाले होते. कामात व्यस्त असल्यामुळे मला फार बरं वाटत होतं. एके दिवशी आम्ही त्याचा शर्ट घेऊन आमच्या घरी आला. तो म्हणाला, वहिनी, माझ्या शर्टची शिलाई उसवली होती, जरा शिलाई मारून देणार का. त्यावर मी त्याला म्हणाले, मी ते शिलाईचं दुकान उघडलं नाहीये. मी शिवणकाम फक्त माझ्या घरापुरताच करते. त्यावर तो म्हणाला, वहिनी, तुम्ही तर रागावलात. अहो, मला आईने पाठवलंय. आईला उषा काकीने सांगितलं होतं की तुझ्या घरचं काही शिवणकाम असेल तर आमच्या घरी घेऊन येत जा म्हणून. माझ्या सासूबाईंनी त्यांच्या मैत्रिणीला माझ्या शिवणकामाबद्दल सांगितलं होतं हे मला ठाऊक नव्हतं. सासूबाईंचं नाव ऐकून मी पुढे काही बोलले नाही. मी आमाईच्या शर्टला शिलाई करू लागले. तेव्हा तो माझ्या समोरच बसला होता. मी त्याला ड्रॉइंग हॉलमध्ये जाऊन बस म्हणाले, पण तो म्हणाला, मी इथेच ठीक आहे. मी काम करत असताना आमाई माझ्याशी गप्पा गोष्टी करू लागला. म्हणाला, आता तुमच्या चेहऱ्यावर छान हसू दिसतंय. बहुतेक हे तुमच्या आवडीचं काम आहे. मी त्याला हसतच सांगितलं की हो, माझं फॅशन डिझायनिंग झालंय. मला शिवणकामात खूप रस आहे. त्याच्या पुढच्या वाक्याला अमय असं काही बोलून गेला की मी जागीच स्थिर झाले. तो म्हणाला, खरंच तुम्हाला या कामात रस आहे की एकट्या पडला आहात. त्याचा तो प्रश्न ऐकून अचानक मी शांत झाले. माझा हात काम करताना अचानक थांबला, कारण त्या मुलाने माझ्या दुखत्या नसेवर बोट ठेवला होता. तेव्हा काही क्षण मी शांत बसले. मग मी त्याला म्हणाले, तुला वारंवार माझ्या खाजगी आयुष्यात का डोकवायचं असतं. तू माझा मित्र आहेस का, जे मी तुझ्याशी माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी शेअर कराव्या. त्यावर तो म्हणाला, ठीक आहे, आजपासून आपली मैत्री झाली समजा. आता सांगा मला मनातलं. मी म्हणाले, मला ही मैत्री वगैरे मान्य नाहीये. तू शेजारी आहे तर शेजाऱ्यासारखाच राहा. हे घे तुझा शर्ट, शिलाई झाली आहे. आणि हो, आता पैसे विचारू नकोस किती झालेत म्हणून. तेव्हा मी फार रागावले होते. माझा लाल झालेला चेहरा पाहून आम्ही लगेचच तिथून निघाला. पुन्हा 2-3 दिवसांनी तो शिलाईचे कामाकरता घरी आला. यावेळी सासरीबुवांनी त्याला त्यांच्यासोबत हॉलमध्ये बसवून घेतलं होतं. पण तेव्हाही असं वाटत होतं की आमाईची नजर मला शोधत आहे, कारण तो सारखा घरभर नजर फिरवत होता. मला समोरच्या खोलीतून ड्रॉइंग हॉलमधलं सगळं काही दिसत होतं. आमाईच्या मनात नेमकं काय चाललं होतं काही समजत नव्हतं. जाऊ देत, मला त्याच्याबद्दल विचार करायचा नव्हता. ऑलरेडी माझ्या डोक्यात माझ्या नवऱ्याचे खूप विचार होते, जे की न संपणारे होते. माझा एकटेपणा फार वेगळा होता, जो मी कोणासोबतही शेअर करू शकत नव्हते. त्या दिवशी रात्री मला आमाईचा मेसेज आला होता. नक्कीच त्याने त्याच्या आईकडूनच माझा नंबर घेतला असावा. असो,
मी तर त्याला कुठलाही रिप्लाय देणार नव्हते. मी त्याचा मेसेज इग्नोर केला. मला वाटलं होतं तो दुसऱ्या दिवशी पुन्हा काही ना काही कारणास्तव माझ्या घरी नक्की येईल. परंतु पुढे 2 दिवस उलटले तरी अमय घरी आला नव्हता. नकळत माझ्या डोक्यात त्याचे विचार येऊ लागले. पण मी त्याची काळजी का करत होते? उलट तो आला नाही तेच माझ्यासाठी बरं होतं. मला वाटलं आता तो वारंवार माझ्या घरी येणार नाही. तो आता त्याच्या करिअरमध्ये व्यस्त झालाय असं मी समजले होते. पण अमय एवढ्या सहजासहजी माझा विचार सोडणारा नव्हता. पुढे 2 दिवसांनंतर तो पुन्हा आमच्या घरी आला. ज्यावेळी तो घरी आला तेव्हा माझे सासू सासरे घरी नव्हते. मी नेहमीप्रमाणे माझ्या शिवणकामात व्यस्त होते. अमय त्याचा शर्ट शिलाई करता घेऊन आला होता. त्याने मला तो शर्ट दिला व तो माझ्यासमोर बसला. तो माझ्याशी गप्पा गोष्टी करण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा मी त्याला म्हणाले, अमय, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? तू मुद्दामच इथे येतोस ना? शिलाई वगैरे फक्त बहाणा आहे. त्यावर तो म्हणाला, नाही वहिनी, असं काही नाही. मी खरंच कामं करता आलो आहे. तेव्हा त्याच्या हातात तो शर्ट देत मी म्हणाले, ही तुझी 3री वेळ आहे. तू पुन्हा 3ऱ्या वेळीही तुझा तोच शर्ट शिलाईसाठी घेऊन आलायस. या शर्टवर मी याआधी 2 वेळा शिलाई मारली आहे. हा शर्ट कुठूनही उसवलेला नाहीये. मला भेटण्याच्या घाईत बहुतेक तू तुझा तोच शर्ट उचलून घेऊन आलाय. अमय, नेमकं तुझ्या मनात काय चाललंय? पण मी आधीच सांगते, जेही तुझ्या मनात चाललं असेल ते इथेच थांबव. एकीकडे तू लग्नासाठी मुलगी बघतोय आणि दुसरीकडे असं माझ्या मागे पुढे फिरतोय. तू मला काय समजून बसलायस? तुला काय वाटलं तू मला थोडी सहानुभूती दाखवशील आणि मी तुझ्या जाळ्यात अडकेल? तू मला इतर मुलींसारखं समजू नकोस. मी तुझ्यात अडकणार नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ आहे. त्यावर तो म्हणाला, वहिनी, तू बरोबर ओळखलंस. मी तुला भेटण्यासाठीच इथे बहाणे करून येत असतो. पण मला एक सांग, जो नवरा लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या नव्या नवरीला एकटं सोडून गेला, त्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ राहून तुला मिळणार तरी काय आहे? मला माहिती आहे तू एकटी पडली आहेस. मी तर फक्त तुझा एकटेपणा वाटून घेण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा बोलत बोलत अमय माझ्या जवळ आला. तो जेही बोलत होता ते अगदी बरोबर होतं. मी एकटी तर पडले होते. अभिषेक जेही वागला होता ते अजिबात योग्य नव्हतं. असं आपल्या नव्या नवरीला सोडून कुठला नवरा निघून जातो? मी ज्या प्रेमासाठी तरसत होते ते अमयने ओळखलं होतं. तेव्हा त्याने सहानुभूतीने माझा हात हाती घेतला. मी तेव्हा कुठल्या विचारात गर्क झाले होते मलाही समजलं नाही. मी अमयच्या हातून माझा हातही बाजूला केला नाही. मी ज्या प्रेमासाठी तरसत होते ते प्रेम माझ्या आयुष्यात तेव्हा येणार होतं. मी अमयच्या बोलण्यात आले होते. पण तेव्हाच अचानक सासऱ्यांच्या गाडीचा आवाज आला आणि मी भानावर आले. मी माझा हात त्याच्यापासून सोडवून घेतला. माझे सासू सासरे त्यावेळी अगदी वेळेत घरी आले होते. नाहीतर त्या शेजाऱ्याने मला त्याच्या बोलण्यात ओढलंच होतं. तिथून गेल्यानंतर अमयचे मला बरेच मेसेज आले. तो सारखा हेच म्हणत होता, तू एकटी आहेस असं अजिबात समजू नको. मी तुझ्यासोबत आहे. उद्या माझ्या घरी कोणी नाहीये. तू मला भेटायला येऊ शकतेस. त्याचा तो मेसेज वाचून आता तर मला फारच राग आला होता. मला असं वाटलं की त्याचे सगळे मेसेज घरात दाखवावे. त्या नालायकाचा नालायकपणा सगळ्यांना दाखवावा. पण मला उगाच काही विषय वाढवायचा नव्हता. कारण त्यात माझी काही चूक नसतानाही माझ्यावरच आरोप केले गेले असते. कारण काही झालं तरी बोट स्त्रीवरच ठेवला जातो. पण अमय थांबला नव्हता. तो सतत माझ्या विचारात येण्याचा प्रयत्न करत होता. मला तर आता अभिषेकवर फार राग येत होता. कारण जर तो आता माझ्यासोबत असता तर त्या अमयची हिंमतच झाली नसती माझ्यासोबत काही नातं वाढवण्याची. तसं अमयलाही मी दोष देऊ शकत नव्हते. कारण कसं असतं, जर मिठाई उघडी ठेवली तर त्याच्यावर माशे येऊन बसतातच. कारण त्यांना मिठाईच्या गोडव्याचा मोह असतो. पण तीच मिठाई झाकून ठेवली तर एकही माशी मिठाईच्या आजूबाजूला फिरू शकत नाही. हे उदाहरण फक्त मिठाईसाठी नव्हतं. एखादे विवाहित स्त्रीचंही असंच असतं. जर तिचा नवरा तिच्यासोबत असेल तर कोणीही पुरुष तिच्यावर नजर टाकू शकत नाही. परंतु जर स्त्री एकटी असेल, तिचा नवरा तिच्या सोबतीला नसेल तर बाकी इतर पुरुषांना तिच्यावर नजर टाकायला मोकळा हात मिळतो. मी आता एकटी असल्यामुळे अमय वारंवार माझ्याशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न करत होता. मला वाटलं मी त्याला दुर्लक्षित केलं तर तो माझ्या आजूबाजूला फिरू शकणार नाही. पण मलाही ठाऊक नव्हतं की मी त्याला एवढं इग्नोर करूनही तो त्याचं जे काम होतं ते माझ्याकडून करूनच घेणार होता. अमयने सहज माझा मागोवा सोडला नव्हता. त्याने मला त्याच्या घरी बोलावलं होतं. पण मी त्याच्या घरी गेले नव्हते. परंतु अमय मात्र संधी साधून माझ्या घरी आला होता. त्या दिवशी माझे सासू सासरे सत्संग करता गेले होते. आता 4-5 तास घरी मी एकटीच होते. अमय फार गोड बोला होता. त्याने सासूबाईंकडून जाणून घेतलं होतं की त्या घरी नाहीत ते. आणि तीच संधी साधून अमय माझ्या घरी आला. त्या दिवशी त्याच्या हातात शिलाई कामासाठी आणलेला कुठलाही ड्रेस नव्हता. मी त्याला काय काम आहे विचारलं तर तो म्हणाला, मी तुझ्याशी बोलायला आलोय. वहिनीवरून थेट तू या शब्दावर तो आला होता. तो मला माझ्या नावाने हाक मारत बोलत होता.
त्याने मला विचारलं की तुझ्या नवऱ्याने तुला सोबत घेऊन जाण्यासाठी काही तयारी सुरू केली की नाही. आता तर बरीच महिने होत आली आहेत, तू अभिषेक विना सासरी राहत आहेस. पुढे तो म्हणाला, मोनिका मला सांग, या म्हातारीची सेवा करून तुला मिळत तरी काय आहे? इथे राहून तुझा वेळही वाया जातोय आणि तुझं तारुण्यही वाया जात आहे. का तू त्या अभिषेकची वाट बघत बसलीस? आता तर अमयने हद्दच पार केली होती. मी रागातच म्हणाले, अमय तू माझ्या खाजगी आयुष्यात डोकावू नकोस, माझं मी बघीन, तुला मला सल्ला देण्याची गरज नाहीये. त्यावर तो म्हणाला, अशी कशी गरज नाही? मीच आहे जो तुझ्याबद्दल चांगला विचार करतो. मी त्याला म्हणाले, चांगला विचार करतोयस की स्वतःचा फायदा बघतोयस? तेव्हा पुढे येत त्याने त्याचा मोबाईल माझ्या हातात ठेवला. त्याने त्याच्या मोबाईलमध्ये मला जे दाखवलं ते पाहून माझ्या पायाखाली जमीनच सरकली. पुढे तो म्हणाला, आता तरी डोळे बंद करू नकोस, हेच सत्य आहे, हे सत्य तुला स्वीकारावं लागेल. मोनिका, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यासोबत आयुष्यभर एकनिष्ठ राहील, मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छितो. अमयचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मी त्याला म्हणाले, नाही, हे शक्य नाहीये, तू आमचा शेजारी आहेस, लोक काय विचार करतील, मी माझ्या घरातल्यांना काय तोंड दाखवू? त्यावर तो म्हणाला, लोकांचा विचार करून तू इथे नवऱ्याविना एकटीच राहणार आहेस का? तू तुझं आयुष्य त्या माणसाच्या मागे वाया घालवतेस. अभिषेक आता तुझ्यासाठी तर इथे कधीच परत येणार नाही आणि हे तू जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर समजून घ्यायला हवं. तेव्हा मी रडू लागले. अमयने त्याच्या मोबाईलमध्ये मगाशी मला अभिषेकचा फोटो दाखवला होता. अभिषेक कोणा दुसऱ्या मुलीसोबत त्या फोटोमध्ये होता. त्याने त्याच्या नोकरी ठिकाणीच कोणा मुलीशी लग्न केलं होतं. तो त्याच्या ऑफिसमधील एका मुलीवर प्रेम करायचा. त्याने माझ्याशी लग्न त्याच्या आईवडिलांच्या दबावामुळे केलं होतं. अभिषेकचं माझ्यावर जराही प्रेम नव्हतं. त्याला तर माझ्याशी काही घेणं देणंच नव्हतं. लग्नानंतर फार तर आठवडाभर जसं तसं तो माझ्याशी नॉर्मली फोनवर बोलला. त्यानंतर तर अचानक त्याने फोन कॉल बंद केले. आज 3 ते 4 महिने उलटून गेले होते, पण माझ्या नवऱ्याचा मला एकही फोन आला नव्हता. माझा एकटेपणा माझ्या सासू सासऱ्यांनाही दिसत होता. ते मला सारखा दिलासा द्यायचे की अभिषेक सध्या कामात व्यस्त असेल, तो लवकरच घरी येईल. माझे सासू सासरे अजिबात वाईट नव्हते. तेव्हा मी अमयला म्हणाले, अमय मला माफ कर, पण मी तुझा प्रपोजल ॲक्सेप्ट करू शकत नाही. भले या घरात मला नवऱ्याचं प्रेम मिळालं नसेल, पण माझ्या सासू सासऱ्यांचं मला भरभरून प्रेम मिळालंय. मी त्यांना एकटं सोडू शकत नाही. आता अभिषेकच्या नावाचं मंगळसूत्र नावाला का माझ्या गळ्यात असे ना, पण हेच माझं भविष्य आहे आणि हे मी आता मान्य केलंय. तेव्हा मी अमयशी बोलत असताना अचानक माझ्या सासू सासरे घरी आले. बहुतेक त्यांनी माझं सगळं बोलणं ऐकलं होतं. मला वाटलं ते आमच्यावर संशय घेतील, पण सासूबाई माझ्या जवळ आल्या. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला व त्या म्हणाल्या, सुनबाई आम्हाला माफ कर, आम्ही चुकलो. आमच्या हट्टामुळे अभिषेकने तुझ्याशी लग्न केलं होतं. त्याने तुला आमच्या हट्टापायी बायको तर बनवलं, पण बायकोचं प्रेम त्याने तुला कधीच दिलं नाही. आमच्यामुळेच तुझं आयुष्य बर्बाद झालंय. पण आता आम्ही तुला तुझं आयुष्य अजून असं एकट्याने व्यतीत करू देणार नाही. सुनबाई तू अमयसोबत लग्न कर, तो खूप चांगला मुलगा आहे. आमचा मुलगा जे वागला त्याबद्दल आम्ही खूप लाजिरवाणे आहोत. अभिषेकने दुसरं लग्न केलंय हे आम्हाला कधीच माहीत झालं होतं. ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीशी बोलले होते. तेव्हा तिने मला सांगितलं की अमयला तू आवडतेस. अमयने तुझ्याशी भेटण्या बोलण्याआधी आमच्याकडून परवानगी घेतली होती. आम्हीच त्याला परवानगी दिली होती. तुझं मन जिंकण्याकरता वारंवार तो आपल्या घरी येत होता. मोनिका आता तू स्वतःचा विचार कर बाळा, आणि झालंच तर आम्हाला माफ कर, पण आता तू तुझं आयुष्य अजून खराब करून घेऊ नकोस. अगं पोरी, एकट्याने बाईचं आयुष्य निघत नसतं. आता जर तू अमयसारख्या मुलाला गमावलंस तर तुला फार पश्चाताप होईल. त्यावेळी सासूबाईंचं बोलणं ऐकून मी त्यांच्या गळ्यात पडले. आजपर्यंत मी अभिषेकशिवाय कोणा दुसऱ्याचा विचारच केला नव्हता, पण अभिषेकने एकदाही माझा विचार केला नाही. तो तर त्याच्या आयुष्यात कधीच पुढे गेला होता. मी त्याच्या आयुष्यात कधी नव्हतेच, पण अमय मात्र माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची दखल घ्यायचा. माझ्या आनंदी असल्याचा, माझ्या दुःखी असण्याचा त्याला फार फरक पडायचा. मी तेव्हा सगळ्यांच्या आग्रहावरून अमयला होकार भरला. काही दिवसातच माझ्या सासरच्यांनी माझं लग्न लावून दिलं. आज अमयसोबत लग्न करून मी खूप खुश आहे. जो एकटेपणा आणि ज्या प्रेमासाठी मी तरसत होते ते प्रेम अमयने मला भरभरून दिलं होतं. तो माझी खूप काळजी करायचा. प्रत्येक पावलावर तो माझा विचार करायचा. त्याच्यासाठी मी खूप महत्त्वाचे होते. ज्या प्रेमासाठी मी काही महिन्यांपासून तरसत होते ते प्रेम आता माझ्या आयुष्यात आलं होतं. अमयने माझं आयुष्य प्रेमाने व आनंदाने भरून टाकलं होतं. त्याच्यामुळेच नवऱ्याचं प्रेम काय असतं हे आता मला समजू लागलं होतं. आज मी अमयसोबत फार खुश आहे. त्याची छोटी मोठी काळजी रोज नव्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल आदर निर्माण करते. आणि हा आदर म्हणजेच माझं माझ्या नवऱ्यावरचं प्रेम होतं.
मला एक गोष्ट समजली होती. जर कोणा व्यक्तीला आपल्याशी काही नातंच ठेवायचं नसेल, त्याला आपल्याशी काही घेणं देणं नसेल, तर त्या व्यक्तीची वेड्यासारखी वाट बघून काही उपयोग नसतो. त्यामुळे वेळेतच माणसाने आयुष्यात पुढे जायला हवं, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. मंडळी, प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांचं लग्न करण्याआधी त्यांच्या इच्छा जाणून घ्यायला हव्यात. कारण आपले निर्णय मुलांवर लादून आपला मुलगा त्या नात्यात खुश राहील का, तो त्याच्या जोडीदाराला खुश ठेवू शकेल का, या गोष्टीचा विचार करावा. नाहीतर आजच्या कथेप्रमाणे पालकांच्या हट्टामुळे काही मुलं लग्न तर करतात, पण ते नातं ते सांभाळत नाहीत आणि यात आयुष्य खराब होतं ते त्या निरागस जोडीदाराचं. त्यामुळे लक्षात घ्या, आपले निर्णय मुलांवर लादून आपण फक्त आपल्या मुलांचंच नाही तर दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्यही बर्बाद करत असतो. म्हणून आपल्या मुलांचे विचार जाणून घ्या, हीच खरी समजदारी आहे. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.